हॅलो माय लिटल फ्रेंड्स, हाऊ आर यू? मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजच्या या आपल्या सेशन मध्ये. आज आपण तुमचा जो लेसन वाचत होतो आपण ऍड वाईज कस्टमर्स, त्यालाच परत वाचूया आणि बघूया की याच्या नेक्स्ट जो आहे पुढचा भाग त्याच्यामध्ये काय आहे. चला वाचूया ऍड वाईज कस्टमर्स. तर मुलांना तुम्हाला लक्षात असेल आपल्या मागच्या सेशन मध्ये, या चॅप्टरच्या मागच्या सेशन मध्ये आपण पाहिलं की कसं एक प्रोडक्ट जो आहे क्रिस्पी क्रंची नावाचा, त्याला विकण्याकरता जो त्याचा जाहिरात केली गेली होती आणि त्याच्या जाहिरातमध्ये खूप आकर्षक जाहिरात होतं आणि त्यात म्हटलं गेलं होतं की क्रिस्पी क्रंची जे आहे ते तुम्ही हर मूड मध्ये खा, सुखात दुःखात आणि कसेही असाल तेव्हा खा, दरवेळेला खा आणि नेहमी खात राहा. पण आपण हेही पाहिलं की अशा प्रकारच्या वस्तू आपण नेहमी नाही करू शकत. त्याच्याबरोबर आपण पाहिलं की ऍडव्हर्टिजमेंट जे असतात, ज्याला आपण विज्ञापन म्हणतो, ते कोण देतं? तर ते जे आहे मालिक, जे कंपनीजचे मोठ्या मोठ्या कंपनीजचे मालिक असतात ते देतात, कारण की ते चाहतात की त्यांचा जो प्रोडक्ट आहे, त्यांची जी वस्तू आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत विकली जाय. पहिले तर त्याच्या प्रचार प्रसार हो, लोक आकर्षित होय त्याच्याकरता आणि त्यानंतर ती वस्तू विकली जाय, म्हणून ते खूप छान छान ऍडव्हर्टिजमेंट बनवतात आणि त्याच्याकरता लोकांना ते चाहतात की आपला प्रोडक्ट विकला जाईल आणि आपल्याला मुनाफा हो जास्तीत जास्त. आज आपण त्याचाच नेक्स्ट पार्ट बघूया. व्हॉट द ऍड सेज. कालच्या ऍड मध्ये काय होतं? क्रिस्पी क्रंची ऍड होता तो, त्याच्यामध्ये की मुलांना नेहमी क्रिस्पी क्रंची खावं, पण जे की आपल्या शरीराकरता, सेहत करता बिलकुल चांगलं नाहीये. कारण की मुलांना, खास करून वाढत्या मुलांना काय खाल्लं पाहिजे? हिरव्या पालेभाज्या, वरण पोळी, अशा प्रकारचं सगळं हेल्दी डाईट, बॅलन्स डाईट खाल्ली पाहिजे, संतुलित आहार घेतला पाहिजे. अशाच प्रकारे आज बघा, इकडे तुम्हाला चित्र दिसत असेल, ह्याच्यात काय म्हटलं जातं? ही लहान पोरी म्हणते, ही लहान मुलगी काय म्हणते? दीदी दीदी लुक एट दिस, माय न्यू ड्रेस फॉर द पार्टी, वेअर्स युअर्स. तर ही लहान मुलगी आपल्या मोठ्या बहिणीला म्हणते दीदी. दीदी म्हणजे काय? ताई. म्हणते की दीदी दीदी बघ, माझी नवीन ड्रेस बघ, मी पार्टीला ही घालून जाणार आहे. तुझी ड्रेस कुठे आहे? असं ती आपल्या मोठ्या बहिणीला विचारते. बहिणीने काय उत्तर दिलं? नो पार्टी फॉर मी. ती म्हणाली की माझ्याकरता कोणचीच पार्टी नाहीये. ठीक आहे. आता बघा, नंतर बघा काय होतं. बिटिया राणी टॅप टॅप टॅप, माय न्यू शूज फॉर द पार्टी, वेअर आर युअर्स. तर आता जे वडील आहेत तिचे, ते काय म्हणतात की बिटिया राणी म्हणजे कसं छान आपण गोडाने प्रेमाने आपल्या मुलीला असं म्हणतो, तसं आहे ते बिटिया राणी. टॅप 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 म्हणजे काय? जोड्यांची आवाज, नवीन जोड्यांची आवाज. म्हणे हे बघ माझे नवीन जोडे पार्टीसाठी, तुझे कुठे आहेत? तुझे कुठे जोडे आहेत? माझे नवीन हे आहेत. तर परत बिटिया राणी यांची काय म्हणते? नो पार्टी फॉर मी. म्हणते माझ्याकरता कोणतीच पार्टी नाहीये. परत ती तेच म्हणते. थर्ड बघा, आता आई आहे. आई म्हणते बिटिया राणी टिंग टिंग टिंग, चूज न्यू बँगल्स फॉर द पार्टी. आई म्हणते की बिटिया राणी टिंग 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 म्हणजे बांगड्यांच्या आवाजा काढते. बरं, चूज न्यू बँगल्स म्हणजे बांगड्या, नवीन बांगड्या चूज कर, पहा तू आपल्याकरता, फॉर द पार्टी, पार्टीसाठी नवीन बांगड्या बघ तू, त्याचं चॉईस कर. तर परत ही मुलगी काय म्हणते? नो पार्टी फॉर मी, माझ्याकरता कोणतीच पार्टी नाहीये. आता काय होतं? हिची एक मैत्रीण विचारते, व्हॉट्स द मॅटर, वाय आर यू सॅड. म्हणते की काय गोष्ट आहे, तू इतकी दुखी कशाला आहे, दुखी कशाला राहते इतकी? तर मुलगी काय म्हणते? आता तुम्ही सोचा, कोणत्याच पार्टीत ती का नाही जाण्याच्या आहात? त्याचा उत्तर ही देते, माय स्किन इज सो डार्क, आय फील सो बॅड, नो पार्टी फॉर मी. तर ही म्हणते की माझी स्किन म्हणजे जे माझ्या रंग आहे जो स्किनचा, तो खूप डार्क आहे. डार्क म्हणजे काय समजले? की मी खूप काळी आहे. म्हणजे ही हे म्हणण्यात येते की मी खूप काळी आहे. आय फील सो बॅड, तर मला खूप वाईट वाटतं. नो पार्टी फॉर मी, तर म्हणून मी पार्टीत नाही जात. आता तुम्ही सोचा, गोऱ्या आणि काळ्या रंगानी पार्टीचा काय ह्याचं म्हणजे कसलंच काही आहे का? संबंधच नाहीये. पण ती मुलगी म्हणते की माझा रंग जो आहे सावळा आहे, काळा आहे, तर म्हणून मला पार्टीत जावंसं नाही वाटत. इज दॅट ऑल? आता हिची मैत्रीण काय म्हणते? इज दॅट ऑल? बस एवढंच? डोंट वरी, घाबरू नकोस. सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम विथ हेमा गौरी. तर हे हेमा गौरी, ती म्हणते की आपली प्रॉब्लेम, जी तुझी प्रॉब्लेम आहे की तुझा रंग सावळा आहे, काळा आहे, हे तुझी जी समस्या आहे ही सॉल्व्ह कर. हिचं निदान आहे हेमा गौरी. हेमा गौरी नावाची एक क्रीम ती आपल्या मैत्रिणीला देते. मग काय झालं बघा आता. बघा आता इथे काय झालं, 5 days टू फेअरनेस. बरं,
म्हणजे की 5 दिवसात तिला फेअरनेस म्हणजे की गोरापण मिळाला असं याच्यात दाखवतात त्या ऍडव्हर्टिजमेंट मध्ये. क्रीम लावली आणि 5 दिवसात ती अशी गोरी होऊन गेली. बरं, हे काय असं दाखवतात ऍडव्हर्टिजमेंट मध्ये, तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा ऍडव्हर्टिजमेंट मध्ये विज्ञापनांमध्ये, की अर्ध काळं अर्ध गोरं असं करून दाखवतात की हेमा गौरी लावलं तर 5 दिवसात ती अशी गोरी होऊन गेली. हेमा गौरी विल मेक युअर स्किन शाईन, की हेमा गौरी तुमची स्किनला जे आहे शाईन करवेले, म्हणजे की तुम्ही खूप गोऱ्या होऊन झाले. ठीक आहे. आणि मग थर्ड ह्याच्यामध्ये काय दाखवलं की ही अगदी सुंदर होऊन गेली, अगदी आत्मविश्वास येऊन गेला याच्यात गोरं होऊन. बी फेअर एज अ फेअरी विथ हेमा गौरी, म्हणजे गोरे बनून जा फेअरी सारखं, म्हणजे परीसारखी गोरी बना हेमा गौरी. अशा प्रकारे हेमा गौरीचं ऍडव्हर्टिजमेंट विज्ञापन बघा आहे. आता ह्याच्यात आणि काय लिहिलंय खालती, ₹10 ऑफ ऑन एव्हरी 100 ग्राम ट्यूब ऑर बॉटल, म्हणजे की 100 ग्राम जे ट्यूब किंवा बॉटल आहे त्याच्यावरती ₹10 ऑफ. हे डिस्काउंट वगैरे अक्सर लोक देतात आपल्या प्रोडक्ट्स मध्ये. ठीक आहे ना. जसं मागच्या आपण सेशन मध्ये बघितलं की चिप्स वरती पण एक चिप्सचा पॅकेट फ्री होता, आणि तशाच प्रकारे ह्याच्यामध्ये असं म्हणतात की ₹10 कमी पडतील जर तुम्ही 100 ग्राम ट्यूब घ्याले. हरी ऑफर क्लोजेस ऑन 1 एप्रिल. आता हे हरी असं का लिहितात, की हरी म्हणजे लवकर करा, कारण की हा ऑफर जो आहे तो नुसता 1 एप्रिल पर्यंतच आहे. हरी म्हणून म्हणतात ते लोक, घाई करायला म्हणून म्हणतात की जास्तीत जास्त लोक हे लवकरात लवकर घे आणि त्यांचा माल खूप सारा विकला जाईल. हे बघ, आता प्रश्न हा उठतो की या विज्ञापनात आपण बघितलं की एक तर पहिली गोष्ट काळ्या गोऱ्याची डिस्क्रिमिनेशन होती, म्हणजे की त्यांच्यामध्ये तुम्ही भेदभाव केला. ठीक आहे ना. आणि दुसरं म्हणजे की कोणी काळं आहे तर काय त्याच्यात आत्मविश्वासची कमी होईल? बिलकुल नाही. रंगाने तर कधीच काहीच नाही होत, काळ्या गोऱ्यांनी काहीच नाही होत. हे सगळ्या गोष्टी नुसत्या हे लोक विज्ञापन करता जे आहेत हे आपल्या फायद्याकरता असं दाखवतात. बघा आता, माय टीचर सेज, माझी टीचर म्हणते, हू सेज ब्लॅक इज नॉट ब्युटिफुल, असं कोण म्हणतं की काळं जे आहे ते सुंदर नाही, असं कोणी ठरवलेलं ही गोष्ट. द कलर ऑफ युअर स्किन हॅज नथिंग टू डू विथ युअर ब्युटी. आपल्या जो रंग आहे आपल्या स्किनचा, ठीक आहे ना, आपल्या त्वचेचा रंगाचा आपल्या सुंदरतेशी काहीच संबंध नाहीये. जे लोक असं सोचतात त्यांची मेंटॅलिटी खूपच छोटी असते. काळ्या गोऱ्यांनी काही फरक नाही पडत सुंदरतेवरती. इट्स मोर इम्पॉर्टंट टू बी हेल्दी. जास्त इम्पॉर्टंट काय आहे, जास्त महत्वाचं आहे हेल्दी होणं. ठीक आहे ना, की आपण स्वस्थ राहू, नीट अँड टायडी, आणि अशाच प्रकारे साफ सुथरे राहू आणि व्यवस्थित राहू, हे जास्त जरुरी आहे. इफ यू वॉन्ट पीपल टू लाईक युअर लुक्स, जर तुम्ही चाहता की लोक तुमच्याकडे बघेन, लोक जे आहे तुम्हाला पसंत करे, आवडे, तर तुम्हाला साफ स्वच्छता ठेवावी लागेल आणि व्यवस्थित खानपान ठेवून हेल्दी राहावं लागेल. ते जास्त महत्वपूर्णच आहे. ठीक आहे ना. काळ्या गोऱ्यांनी त्याच्यानी काही नाही फरक पडत. यू शुड ईट वेल, एक्सरसाइज वेल. तर तुम्हाला काय केलं पाहिजे, व्यवस्थित जेवण केलं पाहिजे, खानापिना जोही तुमचा आहे तो ढंग से केला पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे, व्यायाम रोज केला पाहिजे, स्लीप वेल, नीट प्रकारे झोपलं पाहिजे, अँड ड्रिंक एनफ वॉटर, आणि खूप सारं पाणी प्यायला पाहिजे, कारण की पाणी पिऊन आपली त्वचा खूप चांगली होते. टू गेट अ हेल्दी ग्लोईंग स्किन. हे सगळं कराल, खाण्यापिण्याचं लक्ष ठेवाल, व्यायामचं लक्ष ठेवाल, नीट झोपाल आणि पाणी खूप सारं प्याल, तर काय होईल, तुमची जी त्वचा आहे ती खूप ग्लो करेल आणि तुम्ही हेल्दी व्हाल. आता ग्लो करण्याचा मतलब गोऱ्यापणाशी नाही आहे, हे तुम्ही नीट प्रकारे समजून घ्या. तुमची त्वचा आपल्या आपच खूप छान दिसेल. नेव्हर फील बॅड अबाउट द कलर ऑफ युअर स्किन ऑर युअर नॅचरल लुक्स. तुम्हालाही कधी पण आपल्या लुक्स वरती, की तुम्ही कसे दिसताय ह्याच्यावरती, लठ्ठ पातळ किंवा रंग, आपल्या त्वचेचा रंग, ह्याच्यावरती तुम्हाला कधी पण स्वतःला वाईट नाही घेऊन घेतलं पाहिजे, की कोणी म्हणून दिलं काही तर म्हणून आपण वाईट वाटून घ्यावं नाही. आपल्याला नेहमी आपल्यावर ती काय असलं पाहिजे, गर्व असला पाहिजे, की आपण जसे आहोत आपण छान आहोत, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे. बी केअरफुल वेन यू ट्राय फेअरनेस क्रीम्स, दे मे हॅव साईड इफेक्ट्स. आणि ही गोष्ट सगळ्यात मोठी जरुरी आहे की फेअरनेस क्रीम्स जे असतात, गोरेपणाच्या ज्या क्रीम असतात, हे जे आहे यांच्याकरता नेहमी तुम्ही केअरफुल राहा, सावधान राहा, कारण की ह्याच्यामध्ये हार्मफुल केमिकल्स असतात, रसायन असतात, जे की काय करतात, आपल्या त्वचेला नुकसान पोहोचवतात. तर म्हणून या क्रीम्स कधी पण जे आहे लावण्यासारख्या ऍक्च्युली नसतात. ठीक आहे ना. गोरेपणी काय होऊन जाईल, गोरेपणी असं काही विशेष होत नाही. माय फर कोट इज ऑलवेज क्लीन अँड शायनी. पहा ही काय म्हणते मांजर, की माझा जो फर कोट आहे, पहा ही पण काळी आहे ना, म्हणते की मी नेहमी क्लीन आहे, साफ स्वच्छ आणि शायनी आहे. ही काय म्हणते, मिया लेट्स गो आउट अँड एक्सरसाइज टू गेट अ ग्लोईंग स्किन. आणि ही म्हणते की चल बाहेर चलू
आणि एक्सरसाइज करू ताकी आपली स्किन जी आहे ती छान होऊन जाईल. आता जशा प्रकारे दिला आहे अशाच आपण मागच्या सेशन मध्ये केलं होतं. हेमा गौरीचा जो ऍडव्हर्टिजमेंट दिला आहे तर हे वेगवेगळे मुलं वेगवेगळे रोल करा, दीदीचा, मम्मी, पापा आणि त्या मुलीचा, आणि असे तुम्ही हा ऍक्ट प्ले करू शकताय. त्यात तुम्हाला छान वाटेल. डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स. मग आपण हे क्वेश्चन आन्सर्स पण बघूया आता, जे की ह्याच्यात दिलेले आहेत. खूप छान क्वेश्चन आन्सर्स, हेही तुम्हाला वाचून चांगले वाटतील. चला बघूया आपण. तर आता आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया याच्यात काय दिलेले आहेत. डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड राईट आन्सर्स. ठीक आहे, आपण याचे आन्सर्स पाहतोय आता. वाय डज दीदी से नो पार्टी फॉर मी? दीदी असं परत परत का म्हणते की नो पार्टी फॉर मी, की माझ्याकरता कोणतीच पार्टी नाहीये, असं का म्हणते? करेक्ट, बिलकुल. त्याचा आन्सर बघा, शी इज सॅड बिकॉज ऑफ अ डार्क स्किन सो शी सेज दिस. म्हणजे ती खूप दुखी असते तिच्या डार्क स्किनमुळे. तिचा जो रंग काळा सावळा आहे त्याच्यामुळे ती दुखी असते, म्हणून ती असं परत परत म्हणते नो पार्टी फॉर मी, की माझ्याकरता कोणतीच पार्टी नाहीये. कॅन यू बिकम फेअर इन 5 days? काय असं संभव आहे की तुम्ही 5 दिवसात गोरे होऊन जा? हाऊ लॉंग विल द इफेक्ट ऑफ द क्रीम लास्ट? आणि कोणत्याही क्रीमचा इफेक्ट जो प्रभाव आहे तो किती दिवस पर्यंत चालू शकतो? तर पहिला क्वेश्चन आहे, कॅन यू बिकम फेअर इन 5 days? काय 5 दिवसात गोरे वाले? नोबडी कॅन बिकम फेअर इन 5 days. तर कोणी पण 5 दिवसात गोरं नाही होऊ शकत. आणि ह्याचा इफेक्ट किती दिवसाचा असतो कोणत्याही क्रीम वगैरेचा? द इफेक्ट ऑफ द क्रीम लास्ट फॉर अ शॉर्ट टाइम. खूप थोड्या वेळाकरता अशा सगळ्या वस्तूंचा इफेक्ट असतो, प्रभाव जो आहे तो अगदी थोड्या टाइम करता असतो. विल यू लव्ह युअर ब्रदर और सिस्टर ओनली इफ शी इज फेअर? आता सोचून सांगा की काय तुम्ही आपल्या भावा बहिणीला किंवा आई वडिलेला किंवा आणि कोणी पण नातेवाईक असे, कोणी पण असे जे तुम्हाला प्रेम करतं, तर काय तुम्ही त्यांना म्हणून प्रेम कराले की जर तो गोरा असेल किंवा जर ती गोरी असेल तरच तुम्ही प्रेम कराले? सोचून सांगा. असं नाहीये ना. त्याच्याशी तुमचं गोऱ्या आणि काळ्याशी काही फरक नाही पडत. तेच आहे नो म्हणजे नाही. व्हॉट एव्हर द कलर ऑफ हिज हर स्किन आय लव्ह हिम हर. म्हणजे की त्याच्या किंवा तिच्या म्हणजे भावाच्या किंवा बहिणीच्या कलर काही पण असो स्किनचा, म्हणजे तो काळा असो किंवा गोरा असो, मी त्याला कोणत्याही परिस्थितीत प्रेम करेनच आहे, कारण की तो माझा भाऊ आहे, बहीण आहे, किंवा आणि कोणी पण तुमचे आई वडील असो, कोणी असो. थिंक ऑफ द पीपल यू लाईक. आता तुम्ही अशा व्यक्तींच्या बारेत सोचा ज्यांना तुम्ही पसंत करता. ठीक आहे, ज्यांना तुम्ही खूप तुम्हाला खूप जिथे आवडतात जे लोक, असे लोक. डू यू लाईक देम बिकॉज दे हॅव अ फेअर व्हाईट स्किन? तर तुम्हाला जे लोक आवडतात ते तुम्हाला का आवडतात? ह्याच्याकरता आवडतात कारण की ते खूप गोरे आहे, त्यांची स्किन पांढरी आहे, म्हणजे त्यांच्या त्वचेच्या कलरच्या कारणाने आवडतात, ऑर बिकॉज ऑफ सम अदर क्वालिटीज, किंवा अनेक काही त्यांच्यामध्ये असे गुण आहेत ज्याच्या कारणाने तुम्हाला ते लोक आवडतात. सोचा जरा आता आणि लिस्ट दोज क्वालिटीज. आणि ते क्वालिटीज जे आहेत, ते गुण जे आहेत, ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. तर बघा, आय लाईक देम नॉट बिकॉज ऑफ देअर स्किन, म्हणजे की मी त्या लोकांना पसंत म्हणून नाही करत की त्यांची स्किन गोरी आहे की काळी आहे, ठीक आहे ना, बट बिकॉज ऑफ देअर गुड क्वालिटीज. पण त्यांचे जे चांगले गुण आहेत मी त्यांच्या कारणाने त्यांना पसंत करते. देअर गुड हेल्थ, म्हणजे त्यांची चांगली हेल्थ, स्वास्थ्य त्यांचं चांगला. नीट अँड टायडी लाईफस्टाईल, त्यांचा जो जीवनयापनचा जो तरीका आहे, ते जसे ते साफ स्वच्छ राहतात आणि व्यवस्थित राहतात. गुड बिहेवियर, त्यांचा जो चांगला बिहेवियर आहे, ते ज्या प्रकारे वागतात ते खूप छान असतं. आर द क्वालिटीज दॅट आय लाईक. तर ह्या सगळ्या ज्या क्वालिटीज आहे, हे सगळे जे गुण आहेत, ते मला त्या माणसाबद्दल खूप आवडतात. या सगळ्या कारणाने मी त्याला खूप पसंत करतो. तर आज आपण या चॅप्टरचा कन्क्लुडिंग पार्ट वाचला आणि खूप महत्वाची जाणकारी आपल्याला ही मिळाली आहे की ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे की हे जितकेही जाहिरात असतात, विज्ञापन असतात, त्यांना डोळे बंद करून कधी पण फॉलो नाही करावं. आपलं जे आहे डोकं चालवावं की काय वस्तू आपल्याकरता चांगली असेल, काय वाईट असेल. कोणची पण वस्तू विकत घेण्यापूर्वी हे सुचावं की याचे साईड इफेक्ट काय असतील. ठीक आहे ना, हर वस्तूचं साईड इफेक्ट होऊ शकतं, आणि तीच वस्तू घ्यावी जी की आपल्याकरता, आपल्या सेहत करता चांगली असेल, आणि जे आहे जिच्याकरता आई वडील म्हणतील अशा वस्तूच घ्यावा. आजचा हा सेशन इथे समाप्त होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.